नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दर्पणमध्ये. मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ती तुमच्या समोर आणलेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आज 15 जुलै 2026 रोजी ई पीक पाहणी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा जो आहे तो काढण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2026 पासून ते ई पीक पाहणीमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिलासा म्हणजेच यावर्षी शेतकऱ्यांना स्वतःहून ई पीक पाहण्याची अजिबात गरज पडणार नाही. चला तर मग सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की हा नवीन बदल नेमकं काय झालेला आहे आणि यामध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत आणि तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे याकडे थोडा आपण बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करूयात. ई पीक पाहणी आता नक्की कोण करणार आहे हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर असलेला आहे. तर आता राज्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS-MH या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी राबवली जाणार आहे. यासाठी तहसीलदारामार्फत गावोगावी ई पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. आता साधारणपणे 1000 ते 1500 शेतजमिनीच्या प्लॉटसाठी एक सहाय्यक नेमला जाणार आहे आणि त्यापेक्षा जर मोठे गाव असेल किंवा त्याच्यापेक्षाही जर मोठे गाव असेल तर 2 ते 3 सहाय्यक असतील. यामध्ये कोतवाल, ग्रामसेवक, आशा सेविका, त्याचबरोबर बचत गटाचे सदस्य आणि CSC चालक जे आहेत त्यांची नियुक्ती देखील केली जाणार आहेत. आता प्रत्यक्ष ई पीक पाहणी होणार, पण आता ही कशी होणार याकडे सर्वात महत्त्वाचं देखील लक्ष देणं आपल्याला महत्त्वाचं वाटते. तर शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सहाय्यक हे थेट तुमच्या बांधावर येणार आहेत आणि त्यानंतर बांधावर आल्यानंतर शेताच्या बांध्यापासून 20 मीटरच्या आतमध्ये उभे राहून ते तुमच्या उभ्या पिकांचे किंवा झाडांचे जिओ टॅगिंग केलेले 2 फोटो ॲपवर अपलोड करतील. माहिती भरली असताना अचूक असल्याची खात्री करून घेणे, या सहाय्यकाला स्वतःचं स्वयंघोषणापत्रक ॲपवर देखील द्यावं लागणार आहे आणि पडताळणी आणि दुरुस्ती या सहाय्यकांची भरलेली असताना 100% माहिती ही आपले तलाठी जे असतील किंवा ग्राम महसूल अधिकारी जे असतील तर ते करणार आहेत आणि जर ही माहिती चुकीची किंवा विसंगत आढळली तर तलाठी ती नोंद रद्द करून पुन्हा दुरुस्तीसाठी हे अर्ज शेतकऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत. तलाट्यांनी ही माहिती प्रमाणित केल्यानंतरच ती तुमच्या 7/12 उतार्यावर दिसणार आहे. नमुना 12 त्यावर दिसणार आहे. जर तलाट्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर जर शेतकऱ्यांना वाटलं की आपली माहिती ही जर नोंद जी आहे ती चुकीची झालेली आहे, तर शेतकऱ्यांनी चालू हंगामात संपण्यापूर्वी जो आज वेळ दिलेली आहे ई पीक पाहणीची ती संपण्यापूर्वी मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार करणे किंवा तक्रारीचा अर्ज करणे अतिशय आवश्यक आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून ती योग्य ती दुरुस्ती करणार, यामध्ये देखील काही फरक पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फळबागांसाठी महत्त्वाचा नियम काय लागणार आहे, तर काजू, पेरू, आंबा, चिकू यासारख्या फळबागांची नोंद एकदा झाली की ती नोंद आता सलग 3 वर्ष दाखवली जाणार आहे किंवा ग्राह्य धरली जाणार आहेत. फळबागांसाठी पुढची 3 वर्षे ई पीक पाहणी करण्याची अजिबात गरज पडणार नाही. ती नोंद नमुना 12 वर आपोआप दिसणारच आहे. त्याचबरोबर या ई पीक पाहणीची फायदा काय आहे, तर तलाट्यांनी मंजूर केलेली ही ई पीक पाहणी पीक कर्ज, पीक विमा किंवा इतर शासकीय कृषी योजनांसाठी अधिकृत मानली जाणार आहे. ही माहिती जी आहे ती सलग 3 वर्ष ऑनलाईन आणि पुढील 5 वर्ष डिजिटल स्वरूपात देखील सुरक्षित ठेवली जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर आता मित्रांनो, ई पीक पाहणीचा जो संपूर्ण जबाबदारी जी आहे ती आता सहाय्यकांची आणि तहसीलदारांची असणार आहे. हा 15 जुलै 2026 चा सविस्तर जी-आर जर तुम्हाला वाचायचा असेल तर maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो जी-आर पाहू शकता. तिथे जाऊन तुम्ही तो जी-आर देखील डाउनलोड करू शकता आणि ही माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना ही माहिती, महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सोपं जाईल. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसाठी भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.